नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बोर्ड परीक्षेचा राजमार्ग या कृती कार्यक्रमांतर्गत उत्तरपत्रिकांचे लेखन अचूकपणे कसे करावे याबाबत इयत्ता 12वीच्या विषयांचे विविध व्हिडिओ विषयनिहाय व्हिडिओ विभागीय मंडळ कोल्हापूर यांनी तयार केलेले आहेत. त्यांचा आपणास निश्चितपणे लाभ होईल असा विश्वास वाटतो. आगामी परीक्षेसाठी आपण परिपूर्ण तयारी करून परीक्षेला सामोरे जावे. येणाऱ्या परीक्षेसाठी आपणास मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार, मी प्रकाश सुतार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, कोल्हापूर विभागीय मंडळ कोल्हापूर. यशाचा राजमार्ग सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे या कृतिमालेअंतर्गत आज इयत्ता 12वीच्या इंग्रजी विषयाच्या संदर्भामध्ये उत्तरपत्रिकांचं अचूक लेखन कसं करावं या संदर्भामध्ये काही तज्ज्ञ मंडळी आपल्याकडे आज आलेले आहेत. हे आहेत संजय मोरे आणि दुसरे आहेत विकास माने सर. नमस्ते सर. माने सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की इंग्रजी विषयामध्ये ॲक्टिव्हिटी शीटमध्ये एकूण किती प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांना कशा पद्धतीची गुण विभागणी केलेली असते? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की इंग्रजी विषयासाठी एकूण 100 गुण असतात. त्याच्यापैकी लेखी परीक्षेसाठी 80 गुण असतात आणि तोंडी परीक्षेसाठी 20 गुण असतात. सर, लेखी परीक्षेमध्ये जी ॲक्टिव्हिटी सीट असते त्याच्यामध्ये 4 भागामध्ये त्याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. बरोबर. त्याच्यामध्ये पहिला जो सेक्शन आहे त्याला प्रो सेक्शन म्हणतात, त्याला 34 गुण आहेत. बरोबर. दुसरा जो सेक्शन आहे त्याला पोएट्री सेक्शन म्हणतात, त्याला 14 गुण आहेत. तिसरा जो सेक्शन आहे त्याला रायटिंग स्किल म्हणतात, त्याला 16 गुण आहेत. आणि चौथा जो सेक्शन आहे त्याला नॉवेल सेक्शन म्हणतात, त्याला सुद्धा 16 गुण आहेत. अशा रीतीनं 80 गुणाची ही ॲक्टिव्हिटी सीट इंग्रजीची असते. आता जो तुम्ही म्हटलात की सर प्रो सेक्शन असतो त्याला किती 34 गुण असतात, तर याच्यामध्ये मुलांना अधिक मार्क मिळवण्याची कशी संधी प्राप्त होते? मित्रांनो, प्रो सेक्शनमध्ये एक सीन उतारा विचारला जातो जो पाठ्यपुस्तकातील असतो, एक अनसीन उतारा विचारला जातो जो पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा असतो. याच्यामध्ये मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, जेव्हा तुम्ही उतारा सोडवता त्याच्यापूर्वी तुम्ही तो प्रश्न वाचा. आणि प्रश्न वाचल्यामुळे काय होईल, तुमचा वेळ वाचेल. बरोबर. आणि तुम्हाला उत्तरसुद्धा नक्की लवकर सापडतील आणि त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा प्रश्न वाचायला पाहिजेत. दुसरी गोष्ट की उतारा सोडवत असताना जे पर्सनल रिस्पॉन्स असतात त्याच्यामध्ये वैयक्तिक मत तुम्ही मांडायचं असतं. बरोबर. तुम्ही उतार्यामधील काही ओळी लिहिणं अपेक्षित नसतं. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये उतारा संपूर्ण वाचायचा आणि स्वमत लिहिताना स्वतःच्या भाषेमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. हो सर. पण मला सांगा सर, समरी रायटिंगचा एक प्रश्न असतो आणि त्याचबरोबर माइंड मॅपिंगचा पण प्रश्न असतो. या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांनी उत्तर लेखनामध्ये काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे? समरी रायटिंगमध्ये विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा सुरुवातीला त्या समरीला टायटल देणं अपेक्षित आहे. म्हणजे टायटलला सुद्धा याच्यामध्ये मार्क असतात. हां. त्याच्यानंतर ते समरी स्वतःच्या भाषेमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर ती समरी एका पॅराग्राफमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. आणि ज्या उदाहरणं दिलेली आहेत उतार्यामध्ये ते टाळणं गरजेचं असतं. अनावश्यक गोष्टी टाळणं गरजेचं असतं. माइंड मॅपिंगमध्ये विद्यार्थ्यांनी जो विषय विचारलेला असतो तो विषय मध्यभागी लिहिणं अपेक्षित आहे. त्या विषयाला अनुसरून 4 मुख्य मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यानंतर जो मुख्य मुद्दा आहे त्याचे 2 किंवा 4 उपमुद्दे लिहिणं अपेक्षित आहे. हां सर, याच्यामध्ये बऱ्याच वेळेला काही पोएट्री सेक्शनमध्ये मुलांना कमी मार्क मिळतात. म्हणजे एकतर पोएट्रीच्या स्वतःच्या भाषेमध्ये मुलांना लिहिता येत नाही किंवा प्रयत्न केला की थोडंसं अवघड वाटतं. तर या पोएट्री सेक्शनमध्ये प्रश्नांची उत्तरं लिहित असताना मुलांनी कोणतं कौशल्य वापरावं, काय करायला पाहिजे? ॲक्च्युली पोएट्रीसाठी एकूण 14 गुण आहेत सर. त्याच्यामध्ये 10 गुण हे एक कविता विचारली जाते, त्या 10 गुणांसाठी पहिली कविता असते. आणि दुसरी जी कविता असते ती 4 गुणांसाठी असते, ॲप्रिशिएशनसाठी असते, जी क्वेश्चन नंबर 3A मध्ये विचारलेली नसते. क्वेश्चन नंबर 3A मध्ये जी सीन पोएम असते त्याच्यामध्ये
A1 असतं, A2 असतं, A3 असतं, A4 असतं, A5 अशा 5 ॲक्टिव्हिटी विचारलेल्या असतात. त्याच्यासाठी 10 गुण असतात. जी. त्याच्यामध्ये पोएटिक डिव्हाइस नावाचा एक प्रश्न असतो. त्या ठिकाणी एखादी ओळ दिली जाते, त्या ओळीमध्ये कोणता फिगर ऑफ स्पीच अलंकार आहे तो ओळखायचा असतो. त्या विद्यार्थ्यांनी काय करणं अपेक्षित आहे, तो अलंकार ओळखून त्याचं स्पष्टीकरण देणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर एखादी कविता विचारली जाते, एखादा छोटासा विषय दिला जातो, त्या विषयावरती विद्यार्थ्यांनी कविता लिहिणं अपेक्षित आहे. त्याच्यासाठी सुद्धा 2 गुण आहेत. ॲप्रिशिएशनसाठी जो कविता विचारली जाते त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी पोएट, पोयम, टायटल, थीम, युअर ओपिनियन याच्यावरती लेखन करणं अपेक्षित असतं. कधीकधी परीक्षेमध्ये मुद्दे दिलेले असतात, कधीकधी मुद्दे दिलेले नसतात. ही गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. म्हणजे खरं तर कवितेवरती सुद्धा टायटल असेल, कवीचं नाव असेल, याच्यामध्ये सुद्धा मुलांना सहजरित्या त्या ठिकाणी मार्क मिळू शकतात. मला मोरे सर, मला हे सांगा की मुलांना स्कोरिंग करण्याच्या दृष्टिकोनातून मला अधिक खरं म्हणजे रायटिंग स्किल फार उपयोगी पडतं, आणि त्या रायटिंग स्किलबद्दल जरा थोडंसं आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा. हो सर, सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठीच्या शुभेच्छा. आणि रायटिंग स्किल हा जर विभाग तुम्ही बघितलात तर तिथे स्किल असा वर्ड वापरला गेला. जी. ते कौशल्य. तर ही कौशल्य आपण प्रॅक्टिस करून खरं तर प्राप्त करायची असतात. आता रायटिंग स्किल हा विभाग आपल्याला 48 मार्कांसाठी दिलेला आहे. जी. आणि 48 मार्कांचा दिलेला असताना आपल्याला 16 मार्कांचे त्यातले ॲक्टिव्हिटीज आपण चूज करायचे आहेत. 4 आपल्याला सब ॲक्टिव्हिटीज दिल्या जातात. क्वेश्चन नंबर 4च्या अंडर तुम्हाला A, B, C आणि D ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन्स दिलेले असतात. जी. आणि त्या 3मध्ये माझं म्हणणं असं आहे की माझा सल्ला आहे विद्यार्थ्यांना की त्यांनी प्लॅन A आणि प्लॅन B जी. केला पाहिजे. म्हणजे काय तर रायटिंग स्किलमध्ये अशा काही ॲक्टिव्हिटीज आहेत की ज्या की तुम्ही घरी अभ्यास करून, जी. तयारी करून तुम्ही परीक्षेला तुम्ही जाऊ शकता. अशा प्लॅन Aमध्ये ठेवा. आणि समजा तुम्ही तयार केलेल्या ॲक्टिव्हिटीज असतील त्या तुम्हाला थोड्याशा असं वाटतं की आपण नाही सोडवू शकत आहे, तर अशा वेळेला तुम्ही प्लॅन B तिथे एक्झिक्यूट करावा. जी. म्हणजे असं की क्वेश्चन नंबर 4A तुम्हाला 3 ॲक्टिव्हिटी ज्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये व्हर्च्युअल मेसेज आहे, ज्याच्यामध्ये SOP आहे आणि ग्रुप डिस्कशन आहे. जी. तर मला असं वाटतं की तुम्ही व्हर्च्युअल मेसेज, आत्ताचा JNG जमाना आहे सर, बरोबर. आणि मेसेजेस ते लोक करतायत, त्यामुळे अगदी. मेसेज तयार करणं फार सोपं काम आहे. 50 वर्ड्समध्ये फक्त करायचं आहे. म्हणजे कमीत कमी वर्ड्समध्ये तुम्हाला अधिकाधिक मार्क मिळणार आहेत. अधिकाधिक मार्क तुम्हाला मिळणार आहेत आणि तो वेळही तुमचा वाचणार आहे. जी. तर तुम्ही प्लॅन A व्हर्च्युअल मेसेज ठेवावा आणि प्लॅन B तुम्ही SOP ठेवा. SOP जो की आपल्याबद्दलच लिहायचं आहे. एखाद्या युनिव्हर्सिटीला आपल्याला समजा ॲडमिशन हवा असेल जी. तर स्वतःचीच माहिती आपल्याला युनिव्हर्सिटीला पाठवायची असते. तसं स्वतःचा SOP तयार करायचा असतो. जी. प्लॅन B हे ठेवावं. आता आपण क्वेश्चन 4B जाऊया, जिथं आपल्याला ईमेल रायटिंग, रिपोर्ट रायटिंग आणि इंटरव्ह्यू क्वेश्चन्स असे तुम्हाला 3 ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यातलं तुम्ही एक चूज करायचं आहे. मी तुम्हाला प्लॅन A इंटरव्ह्यू क्वेश्चन्स ठेवा असं मी सजेस्ट करेन, कारण तुम्हाला घरी ते प्रिपेअर करून ते तुम्हाला परीक्षेला जाता येण्यासारखं आहे. कारण तुम्हाला एकतर म्हणजे ॲक्टिव्हिटी अशी विचारली जाते की तुम्ही एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आणि त्यासाठी प्रश्नावली तयार करायची आहे. बरोबर. आणि ही प्रश्नावली तयार करत असताना बोर्ड आपल्याला काही पॉईंट्स सप्लाय करत असतं जी. आणि ते पॉईंट्स घेऊन तुम्हाला क्वेश्चन्स फक्त सेट करायचे, ॲन्सर्स लिहायची नाही आहेत, फक्त प्रश्न लिहायचे आहेत. 8 ते 10 प्रश्न आपण तयार करायचे आहेत. हे प्लॅन A ठेवा तुम्ही. जी. समजा ते एक्झिक्यूट नाही झालं तुम्हाला तर तुम्ही ईमेल रायटिंग, आत्ताच्या जमान्यातला मला वाटतं की हॉट प्रॉडक्ट आहे ईमेल. जी. आता पत्रबित्र कोण लिहित बसत नाही, आता ईमेल लिहितात. तर ईमेल कसा लिहायचा ह्याचे टेम्पलेट्स तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये पण आहेत आणि तुम्ही आपल्या सेलफोनवरती किंवा PC तुम्ही ईमेल बघू शकता. जी. तर प्लॅन B तुम्ही ईमेल ठेवा. जी. आणि जे तुम्हाला सोपं जाईल ते तुम्ही तिथे लिहू शकता. असंच क्वेश्चन नंबर 4C स्पीच रायटिंग, कॉम्पेरिंग आणि एक्सपान्शन ऑफ आयडिया असे प्रश्न म्हणजे इथंही 3 उपप्रश्न आहेत आणि पर्यायपैकी आपल्याला एक सोडवायचा आहे. येस. आणि इथं पण 3 दिलेत. इथं तुम्ही प्लॅन A स्पीच ठेवावं आणि प्लॅन B माझ्या मते मला असं वाटतं की कॉम्पेरिंग ठेवावं, जिथं ते सूत्रसंचालकांसाठी स्क्रिप्ट असते ती तयार करायची असते. आणि लास्ट त्याच्यातला जो प्रश्न आहे, ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजे रिव्ह्यू रायटिंग, ब्लॉग रायटिंग आणि अपील रायटिंग. तर मी सगळ्यांना सजेस्ट करेन की तुम्ही रिव्ह्यू रायटिंग हे प्लॅन A ठेवा, कारण तुम्हाला एखाद्या फिल्मचा रिव्ह्यू घ्यावा लागतो किंवा एखाद्या बुकचा रिव्ह्यू तुम्हाला तयार करायचा असतो.
तर मला वाटतं की मुलांना आता अवेलेबल मटेरियल पण असतं. ते अलीकडच्या काळातले जे काही चांगले सिनेमे त्यांनी बघितले, एखाद्या सिनेमा त्यांनी रिव्ह्यू लिहायचा असतो. जी. काय लिहायचं ह्याच्यामध्ये, सिनेमा कसा वाटला, सिनेमात ॲक्टर्स कोण आहेत, मग थोडक्यात समरी टाईप सारखंच आहे की थोडक्यामध्ये त्याचं वर्णन करायचं. आणि हे प्लॅन ए मध्ये त्यांनी ठेवावं. प्लॅन बी मध्ये त्यांनी अपील रायटिंग ठेवलं तर बेटर आहे. तर अशा पद्धतीने रायटिंग स्किलचे 16 पैकी 16 मार्क मिळवणं अत्यंत सोपं काम मला वाटतंय. आणि ह्याच्यासाठी मुलांनी 40 मिनिटांचा वेळ राखीव ठेवावा रायटिंग स्किलसाठी. अगदी बरोबर. जिथं आपल्याला अधिकाधिक मार्क मिळायला संधी आहे आणि बरेच 100% मुलं रायटिंग स्किलकडेच फार दुर्लक्ष करतात. त्याचं कारण एक आहे, मी शोधलेलं की इथं तुम्हाला पॅसेज नसतो आणि जिथं एक्स्ट्रॅक्ट नसतो तिथं मुलांना स्वतःचं पोटेन्शियल द्यावं लागतं. आणि जेव्हा स्वतःचं द्यायचं असतं तेव्हा मुलं कमी पडतात. म्हणून तुमच्या हातामध्ये आता वेळ आहे, तर तुम्ही जास्तीत जास्त स्किल बेस्ड तुम्ही राहावं, स्किल ते प्राप्त करावं आणि परीक्षेला जावं. जी. कादंबरीच्या संदर्भामध्ये कादंबरी सेक्शन जे मुलं अटेंड त्यांनी तो जो प्रश्न आहे तो कसा अटेंड करावा सर? बरोबर आहे सर. कादंबरी सेक्शन आता मी गेली अनेक वर्षे पेपर चेकिंग मॉडरेशन मी करतो आहे. तर मला येणारा अनुभव मी तुम्हाला सांगतो या सिलेबसच्या बाबतीतला. नॉवेल सेक्शन मुलांकडनं टाळला जातो. हां, बऱ्याच म्हणजे वेळा. इतका इंटरेस्टिंग सेक्शन आहे आणि तो असताना सुद्धा मुलं लिहित नाही आहेत. आणि आम्हाला खंत वाटते की मुलांनी हे लिहायला पाहिजे, तर लिहित का नाही आहेत त्याचं उत्तर मी शोधलेलं आहे. आणि ते म्हणजे टाईम मॅनेजमेंट त्यांनी केलेलं नसतं. मी जसं आत्ता बोललो की 40 मिनिटांमध्ये तुम्ही हा सेक्शन नंबर 3 जो आहे तो सोडवला पाहिजे. आणि सेक्शन नंबर 4ला सुद्धा तुम्ही 40 मिनिटं राखीव ठेवा. आणि हा जो नॉवेलचा भाग आहे याच्यामध्ये तुम्हाला 4 सब युनिट्स टेक्स्टबुकमध्ये बघायला मिळतात. तर विद्यार्थी मित्रांनो, जो पहिला तुम्हाला इथं जी ॲक्टिव्हिटी दिली जाते ती 2-2 मार्कांचे ॲक्टिव्हिटीज तुम्हाला दिल्या जातात. इथं वेळ वाचवता येतो आणि तो आपल्या इकडे घेता येतो. वेळ 100% तुम्हाला वाचवता येतो. इथं तुम्हाला MCQ टाईप क्वेश्चन असू शकतात, मॅच द कॉलम असू शकतं, ऑड मॅन आउट असू शकतं, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर टाईपचे क्वेश्चन विचारू शकतात, फिल इन द ब्लँक्स यासारखं असू शकतं, किंवा ट्रू ऑर फॉल्स असं विचारलं जाऊ शकतं. अशा 2-2 मार्कांच्या 2 ॲक्टिव्हिटीज तुम्हाला क्वेश्चन नंबर 5A मध्ये विचारल्या जातील. आणि सगळ्यांनी हे अटेंड करा. त्याच्यानंतरच्या ज्या 3 ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यासाठी माझी गाईडलाईन मी तुम्हाला देणारच आहे. इथं काय विचारलं जातं, क्वेश्चन नंबर 5B मध्ये 1 मध्ये तुम्हाला विचारलं जातं, एक तर डिस्क्रिप्शन विचारलं जातं, एक्सप्लेनेशन विचारलं जातं, आयदर ऑर कम्पेअर करा म्हणून सांगितलं जातं, कॉन्ट्रास्ट करा म्हणून सांगितलं जातं, किंवा एखादं म्हणजे नेम घेऊन त्याच्याबद्दल तुम्ही लिहा म्हणून सांगितलं जातं, किंवा डिस्कशन करा. तर आता हा जो भाग आहे तर मी मुलांना सांगेन की काही महत्त्वाची जी पात्र, ब्रेथवेट नावाचे कॅरेक्टर आपल्याकडे टू सर्व विथ लव्ह या नावाची जी कादंबरी आहे तर त्याचा एक एक्स्ट्रॅक्ट दिलेला आहे आपल्याला. तर E.R. ब्रेथवेट हे तिथले प्रोटॅगॉनिस्ट आहेत, हिरो आहेत त्या कादंबरीचे. तर तुम्ही त्यांचा अभ्यास करून ठेवा आणि जे तुम्हाला त्यांच्याबाबतचं आठवेल ते तुम्ही त्या ॲक्टिव्हिटीमध्ये थोडीशी कल्पना म्हणजे इमॅजिनेशन आपण थोडीशी करायची आणि त्यानुसार आपण लिहिण्याचा प्रयत्न केला. तर खरं तर तुम्हाला असंच म्हणायचं आहे की अजून एक आहे. असंच तुम्ही फिलियस फॉग नावाचं कॅरेक्टर आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला शेरलॉक होम्स, डॉक्टर वॅटसन ही जी कॅरेक्टर्स आहेत ह्या कॅरेक्टरची माहिती घ्या आणि कादंबऱ्यांची थीम तुम्ही डोक्यात ठेवा. आणि तुम्हाला जितकं सुचेल, जितकं तुम्हाला वाटतंय तेवढं तुम्ही कादंबरीच्या त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये लिहा. तुम्हाला भरपूर मार्क मिळणार आहेत. हाही सेक्शन 16 मार्कांसाठी आहे आणि इथं सुद्धा तुम्ही 40 मिनिटांचा वेळ तुम्ही ठेवा. मित्रांनो, लक्षात ठेवा, 180 मिनिटांचा पेपर असला तरीसुद्धा 170 मिनिटांमध्ये आपला पेपर पूर्ण झाला पाहिजे. आणि 10 मिनिटांमध्ये आपण ओव्हरलुकिंग ठेवा. काय राहिलं असेल तर ते तुम्ही बघा. आणि अजून एक सजेशन फक्त जाता मी देईन, कुठलीही ॲक्टिव्हिटी तुम्ही रिकामी ठेवू नका, ब्लँक ठेवू नका. कारण ब्लँक ठेवला तर तुम्हाला मार्क मिळत नाही आहेत. त्यामुळे तुम्ही अटेम्प्ट करा. तुम्ही जास्तीत जास्त अटेम्प्ट केला तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळतील. माझ्याकडून आणि सरांकडून तुम्हा सगळ्यांना परीक्षेसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. खरं तर विकास माने सर आणि संजय मोरे सर आलात आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांना 12वी इंग्रजी विषयाचं जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल बोर्डाच्या वतीने मी तुमचं मनस्वी आभार व्यक्त करतो.